जी मन आहे त्याप्रमाणे भाजप आज राज्यात देशात वागते आहे। ओबीसीला पुढं करून राजकारण करायचा एक असफल प्रयत्न भाजप करत आहे। नीरव मोदी, ललित मोदी हे ओबीसीचे नाहीत, पण देशाचे प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणतात आहेत। तर ओबीसीच्या लोकांनी नरेंद्र मोदींना देशाचे प्रधानमंत्री केलं असेल तर ओबीसींना लुटून मूठभर मित्रांना देशाची तिजोरी लुटून देण्यासाठी काही पाठवलेलं नाही। चोरांना साथ देणारा कोण असतो हे पण लोकांना कळतं, आणि म्हणून ज्या पद्धतीनं राहुल गांधींची लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलं, जनतेचा आवाज बनून राहुल गांधी ज्या पद्धतीनं नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूँगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है। नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी। या देशामध्ये या भ्रष्टाचारी, अत्याचारी, हुकुमशाही व्यवस्थेच्या नरेंद्र मोदीच्या सरकार विरोध भांडतात आहेत। त्या आवाजाला, जनतेच्या आवाजाला दाबण्याचा असफल प्रयत्न काल आपण पाहिलात, आणि लोकशाहीचा खून करण्याचं काम भाजपनी, नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून ही जी काही नौटंकी आज राज्यात आणि देशामध्ये ओबीसीच्या नावानं करायला निघालेत, त्यांनी ओबीसीची जातीनिहाय जनगणना का केली नाही? जीएसटी सारखा गब्बर सिंग टॅक्स आणून बहुजनांना, ओबीसीला लुटणारा आणि लुटून मुठभर लोकांना देणाऱ्या नरेंद्र मोदींना आता जनता उत्तर विचारायला लागलेली आहे। जे लोकशाही संपायला निघालेले आहेत त्यांना आता जनतेला उत्तर द्यायचं आहे। जे पाप करायचं होतं त्यांनी केलं, पण आता जनता रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदींना आता उत्तर मागतील, अशी परिस्थिती आज देशात आणि राज्यात निर्माण झालेली आहे। लेकिन कहा जा रहा है कि कल जिस तरह से लोकसभा सचिवालय ने सदस्यता रद्द करने का ऑर्डर जारी किया वो राहुल गांधी की वजह से हुआ। वे पार्लियामेंट नहीं आते तो इस तरह से ऑर्डर जारी नहीं होता, ये अतुल भाटकर ने आरोप लगाया। भाजपा की परिस्थिति ऐसी कि उल्टा चोर कोतवाल को डांटे। आज पूरे देश में ओबीसी के नाम से बीजेपी आंदोलन कर रही है। नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या, अदानी, ये अगर ओबीसी के हैं तो ये भी उन लोगों ने बताना चाहिए। एक दूसरा, अगर नरेंद्र मोदी ओबीसी के हैं तो क्या ओबीसी की जनता को, बहुजनों को लूटने के लिए क्या उनको देश का प्रधानमंत्री बनाया? और ये अपने मित्रों के लिए, क्योंकि राहुल गांधी जी ने अदानी के भ्रष्टाचार के बारे में, जो एलआईसी हो, बैंक हो, उसमें से पूरी बैंक लूट कर लेके जाने का, एलआईसी को लूट कर ले जाने का, जनता के पसीने का, मेहनत का पैसा लूटने का काम अदानी कर रहे थे, तब नरेंद्र मोदी क्यों चुप बैठे थे? ये सवाल राहुल गांधी जी ने किया। और राहुल गांधी जी का आवाज दबाने के लिए, लोकशाही का खून करने का काम जिस तरह से नरेंद्र मोदी ने बहुमत के आधार पे किया, बीजेपी ने किया, उसका जवाब अब लोग मोदी सरकार को और बीजेपी को पूछना चाहते हैं। आज राज्य और देश में जिस नौटंकी बीजेपी कर रही है, आंदोलन कर रही है, और ऊपर आरोप लगाती है कि राहुल गांधी लोकसभा में आते नहीं थे इसलिए उनका सदस्य रद्द किया गया। राहुल गांधी जी बार बार लोकसभा जाते थे, उनको सवाल सरकार को करते थे, उनका आवाज़ दबाया जाता था, लोकसभा का कामकाज म्यूट किया जाता था कि लोगों को भी सुनने ना जाए, देश की जनता को ना समझे। इस तरह का हुकुमशाही व्यवस्था इस देश में लाने का काम बीजेपी ने किया है। इसका सवाल अब जनता इनसे पूछना चाहती है, और इसलिए ये नौटंकी बीजेपी कर रही है। आमच्या पक्षाचे नाही आहेत। हां, चला। नाना, दुसरीकडे आज राज्यभर भाजपकडनं आंदोलन केलं जात आहे की राहुल गांधींच्या त्या वक्तव्याविरोधात, त्याकडे कसं पाहतो? किंवा सामनातला देखील अग्रलेखात आज लोकशाहीचा मूळ झालेला आहे। बिल्कुल, अभी
मी तेच सांगत होतो की चोराला चोर म्हणणं हा गुन्हा आहे आणि चोराचा सरदार जो आहे त्याला डाकू म्हटलं तर हा गुन्हा आहे. तर आम्ही हा गुन्हा सातत्यानं करू. सातत्यानं किती आमचं सदस्यत्व रद्द करायचं असलं त्यांनी करावं. लोकशाहीच्या रोज मुर्दे पाडण्याचं पाप BJP करते आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू. कारण की हा काँग्रेसचा अधिकार आहे. या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. या देशाला उभं करण्याचं काम, या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. आणि आज नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशाची संपत्ती विकून देश चालवलं जात आहे आणि देश बर्बाद केला जातो आहे. संविधानिक व्यवस्थेला तुडवलं जात आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात रोज आवाज उचलण्याचा आमचा प्रयत्न राहील. जनतेपर्यंत हा आवाज पोहोचवू आणि जनतेच्या सहकार्यानं या हुकुमशाही व्यवस्थेला निस्नाभूत करण्याचं काम काँग्रेस करेल. नाना, ज्या प्रकारे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्यामुळे आज पुण्यामध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात बॅनर लागले की त्यांना देखील 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती, त्यांची आमदारकी केव्हा रद्द होणार? आपल्याला सांगतो की गुजरातले एक खासदार कछोरिया नावाचे, त्यांच्यावर एट्रॉसिटीच्या कायद्या आधारावर एका दलित माणसाला त्यांनी बेदम मारलं होतं, त्यांना शिवीगाळ केलेली होती आणि त्या आधारावर त्यांच्यावर कोर्टाने 3 वर्षाची सजा त्यांना सुनावली. हायकोर्टाने सुद्धा तेच सजा कायम ठेवली. पण 3 वर्ष त्यांना सदस्यत्व रद्द BJPने त्यांचं केलं नाही. आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना स्टे मिळाला आणि त्यांचं सदस्यत्व बाकी आहे. भाजपमध्ये जे कोणी असतील, भाजपला समर्थन करणारे कोणी असतील, ते गुजरातच्या निरमा वॉशिंग पावडरमध्ये धुतले जातात. अशा पद्धतीचं BJPच्याकडून आता वक्तव्य केलं जात आहे. तर लोकशाहीचे 3-13 वाजवणारी BJP ही याचं आपल्याला एक चांगलं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल. बच्चू कडू का साफ तौर पे कहना था कि जो राहुल गांधी के साथ हुआ वो गलत हुआ है और यही तत्परता सरकार ने दूसरे आम लोगों के लिए भी दिखाना चाहिए. तो हमने कहा ना अभी उसका. नाना, खरं तर काल बैठक जी आहे दिल्ली तुमचे मुख्य नेते त्यांच्यासोबत झालेली बैठक सोमवारी पूर्ण देशामध्ये काँग्रेस प्रदर्शन करेल, जेलभरो आंदोलन करेल आणि भाजपच्या या लोकशाहीचा जो नकली चेहरा त्यांच्या चेहऱ्यावर घातलेला आहे, तो चेहऱ्याचा नकली चेहरा आम्ही त्याचा पर्दाफाश करण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं पूर्ण देशभर केलं जाईल. आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचं मोठं आंदोलन आणि जेलभरो पूर्ण राज्यभर केलं जाईल. हिंदी में जाना चाहिए किस तरह से बढ़ने के लिए सोमवार को पूरे देश में कांग्रेस की तरफ से बड़ा जन आंदोलन किया जाएगा. महाराष्ट्र में भी यह आंदोलन किया जाएगा. महाराष्ट्र में जेल भरो भी किया जाएगा. वो नकली डेमोक्रेसी का जो चेहरा BJP ने अपने लगा के रखा है उसका पर्दाफाश हम करेंगे. कैसे डाकू लोगों का, चोर लोगों का सरदार देश में सत्ता कर रहा है, उसके बारे में भी हम वास्तविकता जनता के सामने रखेंगे. और राहुल गांधी जी का जो लोकसभा का सदस्यत्व रद्द किया गया है उसके बारे में हम बार बार जनता के दरबार में जाकर सवाल हम नरेंद्र मोदी और BJP के सरकार को पूछेंगे. विकासाचा ध्यास म्हणजे